मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत मोठा दावा केला आहे. मशिदीमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे दिले जात असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. लोकसभेच्या प्रचारात पुन्हा औरंगजेबाची एंट्री झाली आहे. महाराष्ट्रानं औरंगजेबाला गाडलं, मोदी तू कोण आहेस म्हणत राऊतांनी थेट मोदींनाच इशारा दिलाय. राऊतांना नंदुरबारच्या सभेतून मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. वोट बँकेला खुश करण्यासाठी माझी कबर खोदण्याची भाषा नकली शिवसेना करत असल्याचा हल्लाबोल मोदींनी केलाय. माझ्या चित्रपटातील डायलॉग घेऊन मी बोलेन, 2-2 वर्ष पाऊस स्वराज्यात पडला नाही तरी थंडीच्या दबावर ज्वारी बाजरी काढणारी जमात आपली. परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच तिकट हा डायलॉग बोलायची गरज या व्यासपीठावर यासाठी पडली आहे कारण कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतोय असं प्रवीण तरडे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे, या ठिकाणी बोलायचंय की नकली शिवसेना आहे, एका ठिकाणी बोलायचं ही नकली राष्ट्रवादी आहे, मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. हे एवढं घाबरले आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र असा नव्हता, या सर्व गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयात तुम्हाला गुंतवून ठेवलंय अशा शब्दात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान टोचलेत. महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रात ज्या प्रकारे 2 पक्ष फुटले तशीच स्थिती आणखी एका राज्यात आहे. काँग्रेसनं याबाबत आधीच आरोप केलाय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपकडून ऑपरेशन लोटसची शक्यता वर्तवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने दखल घेतली जात आहे. निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांच्याही विरोधात दुसऱ्या एका वेगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पारनेर येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर सडकून टीका केली आहे. चुकीची माणसं दिले तर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त होते. लोक म्हणतात आम्ही तुम्हाला पाहून मतदान दिलं, नको त्या माणसाला निवडून दिलं. गेल्या आमदारकीला माझी सुद्धा चूक झाली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. लोकसभेच्या चौथा टप्पा 13 मे रोजी पार पडणार आहे. 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये शिरूर या जागेवर देखील मतदान होणार आहे. अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आयोगाला पत्र लिहिलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. दारू घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल बाहेर येणार आहेत. आमच्यासोबत या, तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील अशी खुली ऑफरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार यांना दिली आहे. मोदी यांनी जाहीर सभेतून दिलेल्या या ऑफरवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विचार नाही, ज्यांची विचारधारा संसदीय लोकशाही मानत नाही त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असेल असं वक्तव्य शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलंय. यावेळी त्यांनी 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची जाहीर भूमिका दिली आहे. जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय कारण एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला खुद्द खासदार रक्षा खडसे या गेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी आपला प्रचार करावा या हेतूने रक्षा खडसे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेल्यात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय. पुणे सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर त्यांना 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसानं झोडपलाय. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं सगळीकडे पाणीच पाणी झालंय. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. मराठवाडा, पुणे, शिरूर, नगर, बीडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावणार असून राज्यातील 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी संदर्भात नगरमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरून त्यांच्या विरुद्ध नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याची माहिती देण्यात आली आहे. छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. प्रियंका चतुर्वेदी यांच्या गद्दार वक्तव्यावर नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे यांच्या कपाळावर लिहिलं पाहिजे माझा बाप गद्दार आहे कारण त्यांच्या वडिलांनी भाजपसोबत युती तोडून गद्दारी केली अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या आघाडीवर अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना चांगली बातमी मिळालेली नाही. 10 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आलेत. 10 मे रोजीही पेट्रोल आणि डिझेलचे दर तेच आहेत.
आपल्याला भारताबाहेरून राहील नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमांसमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा दावा सदावर्तेंनी केला आहे. हवामान विभागाकडून राज्यामध्ये मुंबई आणि कोकण विभाग सोडून 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात आज पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना या ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांवर झालाय. काही ठिकाणच्या प्रचार सभा रद्द करण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या विरोधात भाजप आक्रमक झाली असून संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 11 वर्षांनी हा निकाल लागत आहे. पोलिसांनी पुरावा सादर न केल्यानं 3 लोकांना सोडवण्यात आलंय. हा एक कट होता, त्यात कोण सामील होतं हे समोर आलं नाही. सनातन संस्थेचे कटात सामील होते का असं म्हटलं होतं. सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांचं विधान ऐकलं. हा कट कुठं शिजला आणि मुख्य आरोपी कोण हे अजून समोर आलेलं नाही. ते दडपण्यात आलं असं मला वाटतं. सनातन संस्थेच्या तारा कुठे जुळतात का हे समोर आलं नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.